अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज शुक्रवार आहे आणि आज मी शुक्रवारचे असे काही एक उपाय सांगणार आहे, तो तुम्ही उपाय नक्की करायचा आहे। समजा आज तुम्ही व्हिडिओ बघितला, आज संध्याकाळीपासून केला सुरू तर चालेल। समजा तुम्ही आज व्हिडिओ बघितला नाही, उद्या परवा बघितला तर पुढच्या शुक्रवारपासून तुम्ही हा उपाय करायला सुरू करा। जसं समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा उगम झाला तसंच समुद्रातून मीठ हे तयार होतं आणि ह्या मीठाला अत्यंत महत्त्व आहे आणि लक्ष्मीला मीठ हे अत्यंत प्रिय आहे आणि मीठ आपण कोणाला उसणं द्यायचं नाही किंवा कोणाकडून उसणं घ्यायचं नाही। त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये चुकून आपल्या हातून मीठ सांडतं, हे मीठ सांडलं तर आपण ते झाडून काढायचं नाही, तर एक ओलं कापड करायचं आणि त्यानं स्वच्छ मीठ पुसून घ्यायचं। आपण आपल्या घरामध्ये रोजच्या जेवणामध्ये मीठ वापरतो, म्हणजे मिठाशिवाय आपल्या जेवणाला चव नसते म्हणून मीठ वापरतो। तसं आपल्या घरामध्ये आपण काही म्हण आहे बघा, खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे, हे सुद्धा आहे, म्हणजे मिठाला अत्यंत महत्त्व आहे। दुसरी गोष्ट, आपण जेवणामध्ये ज्या वेळेला जेवण बनवतो आणि ताट तयार करतो म्हणजे जेवायला वाढायला घेतो, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या ताटामध्ये मीठ वाढायचं। चपातीच्या उजव्या बाजूला म्हणजे आपलं ताट आपल्या हाताच्या उजव्या बाजूला समोर चपाती आणि त्या बाजूला मीठ, कोशिंबीर, लिंबू, भजी, पापड अशा पद्धतीनं उजव्या बाजूला, डाव्या बाजूला भात, अशा पद्धतीनं ताट केलं जातं। जेवल्यानंतर तुमच्या ताटामध्ये समजा मीठ राहिलं तर ते मीठ तसंच न टाकता त्यावरती थोडंसं पाणी सोडायचं, त्यामुळे मीठ विरघळतं। म्हणून मीठ हे कधीही असं टाकायचं नाही, कारण लक्ष्मीचा अपमान केल्यासारखं होतं। त्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही मीठ एखाद्या प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या डब्यामध्ये ठेवत असाल तर बिलकुल तसं करू नका, कारण शास्त्रानुसार तसं मीठ हे काचेच्या बरणीमध्ये प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचं नाही, कारण त्याला पाणीही सुटतं आणि शास्त्रीय कारणसुद्धा आहे। मीठ हे काचेच्याच बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्याच बरणीमध्ये ठेवायचं। तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवणामध्ये बारीक मीठ वापरता, तसंच खडे मीठसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून थोडं तरी ठेवत जा। तुमच्या घराची लादी पुसत असता, फरशी त्यावेळेला तुम्ही तुमच्या घरातल्या त्या फरशीच्या पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकला तर तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होईल आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल। आता रेमेडीकडे वळूया। उपाय काय आहे बघा, एक काचेची बरणी घ्यायची। समजा तुमच्याकडे काचेची बरणी नसेल तर तुम्ही काचेची बरणी विकत घेऊन या, असेल तर ती स्वच्छ घासा, पुसा, कोरडी करा। त्या बरणीमध्ये 1 रुपयाचं नाणं टाकायचं आणि ती बरणी खडे मिठानं भरायची, बारीक मीठ नाही, खडे मीठच घ्यायचं। ती बरणी संपूर्ण त्या 1 रुपयाचं नाणं घातल्यानंतर संपूर्ण मिठानं भरायची, त्याचं झाकण लावायचं आणि घराच्या उजव्या भिंतीला म्हणजे पूर्व दिशेला, घराची पूर्व दिशा आहे त्या भिंतीला तुम्ही ती बरणी ठेवायची। पूर्व दिशेला बरणी ठेवल्यानंतर त्या बाजूला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा। मातीचा पंती आपल्याकडे आता दिवाळीला आणलेल्या पंत्या आहेत, ती पंती तिथे लावायची, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच टाकायचं, कारण गाईमध्ये लक्ष्मीचा वास असतो म्हणून शुद्ध गाईचं तूप त्यामध्ये घालायचं। 2 वातीची 1 वात करायची, दिवा प्रज्वलित करायचं, त्यामध्ये 1 लवंग आणि 1 वेलची टाकायची, कारण लवंग आणि वेलची सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। हा उपाय तुम्ही शुक्रवारी सायंकाळी करायला सुरू करायचा आणि दररोज 21 दिवस त्या बरणीजवळ तो दिवा ठेवायचा। म्हणजे उपाय हा संध्याकाळी शुक्रवारी करायचा आणि 21 दिवस सलग त्या बरणीजवळ तुम्ही तुपाचा दिवा लावायचा। म्हणजे मीठ म्हणजे माता लक्ष्मी आहे आणि ह्या लक्ष्मी समोर आपण दिवा लावतोय असं समजून आपण तो दिवा लावायचा। 21 दिवसांनंतर त्या बरणीतील मीठ आपण आपल्या जेवणामध्ये वापरायचं आणि 1 रुपयाचं नाणं ते काढायचं बरणीतलं आणि एका लाल कापडमध्ये त्याची पुरचुंडी बांधायची आणि तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं। लवंग आणि वेलची तुम्ही तुमच्या चहामध्ये वापरली तरी चालेल। हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातली आर्थिक अडचण जी आहे ती दूर होईल, पैसा वाढेल, पैसा
जो स्थिर राहत नाही तो स्थिर राहील. म्हणजे पैशासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. पैसा अत्यंत प्रिय आहे आणि हा पैसा आपल्या सगळ्यांना पाहिजे असतो, म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा. ह्यामुळं तुमच्या आयुष्यातल्या आर्थिक अडचणी दूर होऊन तुमच्या घरामध्ये आर्थिक वाढ नक्की होईल. हा 21 दिवसाचा उपाय केला, तुमच्या घरामध्ये आर्थिक वाढ झाली आणि तुम्ही नंतर बंद केला तर चालेल. ज्या वेळेला तुम्हाला परत आर्थिक अडचणी यायला सुरू होतात असं वाटलं तर परत तुम्ही शुक्रवारपासून 21 दिवस हा उपाय करायचा आहे. हा उपाय नक्की तुम्ही करा. उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्की आर्थिक वाढ होईल. हे उपाय करत असताना कष्ट, मेहनत, काम हे करावंच लागणार आहे. फक्त उपाय करून तुमच्या घरामध्ये आर्थिक वाढ होईल असं नाही. कर्म, कष्ट, मेहनत आणि उपाय हे सगळं त्या जोडीला पाहिजे आणि ह्यामुळं तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. उपाय हे ज्योतिषशास्त्रानुसार आहेत, कुठल्याही अंधश्रद्धेनुसार नाही आहे. त्यामुळे उपाय करत जा. छोटे छोटे उपाय असतात पण अगदी महत्त्वपूर्ण असतात. बघा, लवंगचे उपाय असतील, वेलचीचे असतील, हळदीचे असतील, मिठाचे असतील, जे मी छोटे छोटे उपाय सांगते ते अत्यंत प्रभावशाली उपाय आहेत. त्यामुळे नक्की करत जा. उपाय जे केलं आहे त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार. फक्त विश्वास ठेवा, श्रद्धेनं करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, संबंधित ह्यांना व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यांच्या घरामध्ये जर आर्थिक अडचण असेल तर त्यांनी हे उपाय केल्यानंतर त्यांच्या घरामधले सुद्धा आर्थिक अडचण दूर होऊन त्यांच्या घरामध्ये आर्थिक वाढ होईल. कारण दुसऱ्याचं चांगलं केलं तर स्वामी समर्थ महाराज आपलं नक्की चांगलं करतात. दुसऱ्याचं तुम्ही वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला कधीच कमी मागं पडणार नाहीत. त्यामुळं दुसऱ्याचं चांगलं करा. त्याला व्हिडिओ पाठवला, त्याच्या घरामध्ये आर्थिक वाढ झाली, त्याचं चांगलं झालं, कसं त्याचं चांगलं झालं तर आम्हाला काय त्याचा फायदा, असं बिलकुल मनात आणू नका. नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता. तुमचं नक्की स्वामी समर्थ महाराज चांगलं करतील. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबनं सुद्धा मला खूप चांगलं वाटेल किंवा तुमचं प्रेम माझ्यावरती आहे ह्याचा मला आनंद होईल. श्री स्वामी समर्थ.